तुम्ही कधी विचार केला आहे का? तुळशीची माळ गळ्यात घातली तर काही शक्ती खरंच तुमचं रक्षण करतात का? का काही असुरी शक्तींना तुळशीचा स्पर्शही सहन होत नाही? तुळशी फक्त एक वनस्पती आहे की ती देवी वृंदेचं जिवंत रूप आहे? आणि जर एखाद्याने तुळशीची माळ घालूनही तिचे नियम मोडले तर त्याला आशीर्वाद मिळतो की शाप? आजची कथा आहे त्या योद्ध्याची ज्याने अहंकाराने माळ नातारली आणि अमावस्येच्या रात्री मृत्यूला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. खूप वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि अधर्म यांचा संघर्ष उघडपणे होत होता, नर्मदेच्या तीरावर एक आश्रम होता. त्या आश्रमात ऋषी वशिष्ठानंद राहत होते. त्यांच्या गळ्यात नेहमी तुळशीची माळ असायची. त्यांचा शिष्य होता आर्यमित्र, धाडसी, बलवान पण गर्विष्ठ. तो म्हणायचा, गुरुवर्य, तलवार आणि धनुष्य असताना माळ कशाला हवी? ऋषी शांत हसायचे. बाळा, शस्त्र बाहेरच्या शत्रूला हरवतं, तुळशीची माळ आतल्या अंधाराला हरवते. आश्रमाजवळच एक दाट जंगल होतं. लोक म्हणायचे, त्या अरण्यात एक असुर वावरतो. रात्री विचित्र किंचाळ्या ऐकू यायच्या. गावकऱ्यातील जनावरं अचानक मरू लागली. गावकरी घाबरले. आर्यमित्र म्हणाला, मी त्या असुराला ठार मारीन. ऋषींनी त्याला थांबवलं. अहंकाराने जाशील तर परत येणार नाहीस. पण त्याने ऐकलं नाही. त्या रात्री अमावस्या होती. आकाश काळं, वारा थंड. आर्यमित्र तलवार घेऊन अरण्यात शिरला. अचानक त्याला जड श्वासांचा आवाज ऐकू आला. कोण आहेस तू? तो ओरडला. अंधारातून एक प्रचंड सावली पुढे आली. डोळे अग्नीसारखे लाल, श्वासातून धूर. तो असुर गरजला, मर्त्या, इथे तुझं स्वागत आहे. आर्यमित्र घाबरला नाही. त्याने तलवार उगारली. पण असुर हसला. तुझं शस्त्र माझ्यावर चालणार नाही, कारण तुझं मन शुद्ध नाही. आश्रमात ऋषी ध्यानात बसले होते. त्यांना संकट जाणवलं. ते म्हणाले, हे भगवान विष्णू, माझ्या शिष्याचं रक्षण करा. त्यांनी तुळशीची माळ हातात धरली आणि मंत्रजप सुरू केला. अरण्यात असुराने आर्यमित्रला हवेत उचललं. तू गर्विष्ठ आहेस. तुझं मन क्रोधाने भरलेलं आहे. तू मला हरवू शकत नाहीस. आर्यमित्राचा श्वास अडकू लागला. त्याला गुरूंचे शब्द आठवले. तुळशीची माळ आतल्या अंधाराला हरवते. त्याच्या गळ्यात माळ नव्हती. तो ओरडला, गुरुवर्य. त्याच क्षणी आकाशात वीज चमकली. अचानक असुर किंचाळला. आर्यमित्र खाली पडला. त्याच्यासमोर ऋषी उभे होते. गळ्यात तुळशीची माळ तेजस्वी प्रकाश देत होती. ऋषींनी मंत्र उच्चारला, ओम नमो भगवते वासुदेवाय. असुर मागे हटला. तुळशीचा तेज मला जाळत आहे. असुर पळून गेल्यावर ऋषींनी सांगितलं की तुळशी ही देवी वृंदा आहे. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे देवता देखील थरथरले होते. तिच्या शापानंतरही भगवान विष्णू यांनी वचन दिलं, जो भक्त तुळशी धारण करील त्याचं मी स्वतः रक्षण करीन. असुरांना तुळशीचा स्पर्श सहन होत नाही. आर्यमित्र गुडघ्यावर बसला. गुरुवर्य, मी गर्व केला. मी चूक केली. ऋषी म्हणाले, माळ फक्त गळ्यात नसते, ती मनात असते. माळ घालण्याआधी काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे नियम समजून घे. मांसाहार करू नये. हिंसेपासून दूर राहणे हीच खरी सात्विकता. मद्यपान करू नये. मनावर नियंत्रण हरवलं तर आध्यात्मिक शक्ती नष्ट होते. माळ घातली तर ती कधी काढू नये. ती देवाशी बांधलेलं वचन आहे. भगवान विष्णू यांचे नामस्मरण नेहमी करावे. नाम म्हणजे दिव्य कवच. त्या दिवशी आर्यमित्राने तुळशीची माळ धारण केली. काही दिवसांनी असुर पुन्हा आला. यावेळी आर्यमित्र तयार होता. फक्त तलवारीने नाही तर श्रद्धेने. असुर गरजला. पण आर्यमित्र शांत होता. त्याने डोळे बंद केले आणि जप सुरू केला. तुळशीची माळ तेजस्वी झाली. असुर किंचाळत जळू लागला. आकाशात दिव्य प्रकाश पसरला. त्या दिवस नंतर अरण्य शांत झालं. आर्यमित्र भक्त योद्धा नव्हता, तो भक्त झाला. कारण त्याला कळलं, खरी भीती बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. आणि तुळशीची माळ म्हणजे भीतीवर विजय मिळवणारी दिव्य शक्ती. त्या अमावस्येच्या रात्रीनंतर आर्यमित्र फक्त योद्धा राहिला नाही, तो भक्त झाला. त्याला कळलं, असुर तलवारीने मरत नाही, तो मरतो श्रद्धेने. तुळशीची माळ त्याच्या गळ्यात होती, पण त्या दिवशी पहिल्यांदा ती त्याच्या हृदयात उतरली होती.
गुरुवर्यांनी शांतपणे सांगितलं, जो तुळशी धारण करतो त्याने तिचा मान राखला पाहिजे, कारण ती फक्त मणी नाहीत, ती स्वतः देवी वृंदेचं रूप आहे आणि तिचं रक्षण स्वतः भगवान विष्णू करतात. आजही जर अमावस्येच्या रात्री तुम्ही दाट अरण्यात उभे असाल आणि तुमच्या गळ्यात तुळशीची माळ असेल, तर भीती आधी पळते आणि श्रद्धा उभी राहते. पण लक्षात ठेवा, तुळशीची माळ घातली म्हणजे 4 वचनं घ्यावी लागतात. मांसाहार नाही, मद्यपान नाही, माळ कधी काढू नये आणि नेहमी भगवान विष्णू यांचे नामस्मरण करावे. कारण माळ घालणं सोपं आहे, पण तिचा मान राखणं हेच खरं भक्तीचं युद्ध आहे. जर तुम्हाला वाटत असेल की श्रद्धा हीच खरी शक्ती आहे, तर पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की तुळशीची माळ तुटली तर नेमकं काय घडतं आणि का काही लोकांना तिची भीती वाटते. जर तुम्हाला हे गूढ सत्य जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा, कारण पुढची कथा तुमच्या श्रद्धेला हादरा देईल.